इंडिगोच्या गोंधळावरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापले. सरकार इंडिगोबाबत इतकं असहाय्य का असा सवाल न्यायालयानं केलाय. इंडिगोला प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या पॅकेज टूर उपक्रमाला 6 महिन्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात तब्बल 4039 पॅकेज टूर पूर्ण करण्यात आले. बोईसरच्या सरावलीत गो ग्रीन इकोटेक कंपनीकडून घातक रसायन थेट जमिनीत पुरलं जाते असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार विनोद निकोलेंनी पर्यावरण मंत्र्यांना निवेदन दिलं. राज्यभरातील पोलीस पाटलांनी विधान भवनावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मानधनवाढ, पेन्शन योजना लागू करणं आणि सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागण्या करण्यात आल्या. पुण्यातील कसबा गणपती मंदिर 15 दिवस बंद राहणारे. मंदिरातील गणेश मूर्तीची तब्बल 400 वर्षांनंतर शेंदूर कवच दुरुस्ती होणार आहे. यासाठी 15 ते 30 डिसेंबर पर्यंत मंदिर बंद असेल. आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये मृत माशांचा खच आढळलाय. नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी आता माणसं मरायची वाट पाहणार का असा सवाल केलाय. शिरूरच्या वाघोली परिसरात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप नागरिक करतायत. जुन्नर तालुक्यात विभागानं लावलेल्या पिंजराचा काहीच उपयोग होत नाहीये. बिबट्यानं पिंजरात न जाता पिंजऱ्यात भक्ष्य ठेवलेल्या कोंबडीला पंजा मारून ठार केलं. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर विरारच्या बिकानेर दुकानावर अडणाऱ्या औषध प्रशासनानं कारवाई केली. या मिठाईच्या दुकानात झुरळ सापडली. नागपूरच्या पारडी शिवारात रेस्क्यू केलेल्या बिबट्याला घेऊन जाणाऱ्या वाहनात बिघाड झाला. वाहन नादुरुस्त झाल्यानं बिबट्याच्या पिंजऱ्याला दुसऱ्या वाहनात हलवण्यात आलं. पुण्यात फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्यांची महिलेनं आरती ओवाळली. पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांना महिलेनं पुणेरी दणका दाखवला. नागपुरातील महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मी माझ्या पगारावर समाधानी अशी पाटी लावली. लाचखोरीला चपराक देत अधिकारी राजेश खवले यांनी लावलेल्या पाटीची सर्वत्र चर्चा आहे. नाशिकच्या तपोवनात पर्यावरण आणि वृक्ष संरक्षणासाठी वेदपठण करण्यात आलं. वेदपठण करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील मुलविक्री प्रकरणी आईवडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीसाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. फरार लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. उत्तर गोव्यातील आग प्रकरणी मोठं पाऊल उचललंय. इंडिगोला केंद्र सरकारनं दणका दिला. इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी हे आदेश दिले. अवैध राजकीय होर्डिंग्स तातडीनं हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महापालिकेला आदेश आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेला जाग घेऊन अवैध होर्डिंग्स हटवण्यास सुरुवात झाली. मागील 10 वर्षांपासून काहीच व्यवहार झाला नाही. अशा बँक खात्यातून आपले पैसे मिळवण्यासाठी शेवटचे 23 दिवस उरले. येत्या 31 डिसेंबरपर्यंतच यासाठी खातेधारकांना अर्ज करता येणार असल्याची माहिती आरबीआयनं दिली.